सोबत अनिसच्या मुक्ता दाभोळकर आहेत। मुक्ताजी, एक मोठी हानी खरं तर आपण म्हणूया परिवर्तनवादी चळवळीमधले जे अग्रणी होते, जे सातत्यानं काम करत होते अगदी अखेरच्या श्वासापर्यंत, बाबा आढाव यांचं निधन झालंय। अ, हो. ही खरंच परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. एक मोठा कालखंड बघितलेले आणि परिवर्तनवादी चळवळीच्या एक वेगळ्या आयामांशी सतत संपर्कात राहिलेले, संबंधित राहिलेले असे डॉक्टर बाबा आढाव आपल्यात नसणं ही निश्चित मोठी हानी आहे. मला असं वाटतं की असंघटित कष्टकऱ्यांसाठी हमाल पंचायत असेल, रिक्षा पंचायत असेल, अशा असंघटित कष्टकरी समुदायासाठी त्यांनी केलेलं काम हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या कामाच्या रूपानं ते सतत आपल्या सोबत राहतील. एक गाव एक पाणवठा यासाठी त्यांनी केलेल्या कामामध्ये कामाचाही महाराष्ट्रावर एक वेगळा ठसा आहे. मला आठवतं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सुरुवातीच्या काळात अनिसच्या सगळ्या बैठका ज्या मोठ्या असायच्या त्या हमाल पंचायतीच्या कार्यालयात व्हायच्या आणि तिथे कष्टाची भाकर मिळायची. ते जेवण असायचं दुपारच्या वेळेला आणि दिवसभर त्या हॉलमध्ये या बैठका व्हायच्या. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी देखील डॉक्टर बाबा आढावांचं जवळचं नातं होतं. शीलाताई आणि त्यांची दोन्ही मुलं अंबर आणि असीम यांच्या दुःखामध्ये आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या दुःखामध्ये मी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व सहभागी आहोत। अगदी मुक्ताजी, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। तर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालेलं आहे। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यांना एबीपी माझातर्फे देखील विनम्र आदरांजली।